नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता तिसरी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। यामध्ये ओरलसाठी 10 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 30 गुण आहेत। क्वेश्चन नंबर 1, मॅच द रायमिंग वर्ड्स। यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। बियर, नियर, क्राय, फ्राय, कॅट, मॅट, स्पून, मून, नाऊ, काऊ। बी, फाइंड द स्मॉलर वर्ड्स इन द गिवन वर्ड्स। एक्झाम्पल, रिलेशन यावरून लहान शब्द तयार करायचे आहेत। रियल, ऑन, इन लहान शब्द तयार केले आहेत। त्याप्रमाणे प्लेइंग या शब्दावरून शब्द तयार करायचे आहेत। प्ले, इन, पॅन, ॲन। क्लिनिंगवरून क्लीन, इन, लाय, कॅन। शब्द तयार करत असताना त्या शब्दांचा व्यवस्थित अर्थ पाहिजे। अर्थपूर्ण जर शब्द असेल तरच मार्क्स दिले जातात। क्वेश्चन नंबर 2, जॉईन द नेम ऑफ पिक्चर। जे दिलेले चित्र आहेत त्यांच्या नावांच्या जोड्या लावायच्या आहेत। पहिलं चित्र ओनियनचं आहे, दुसरं चित्र ट्रेचं आहे, तिसरं चित्र ग्लास, चौथं चित्र काऊ आणि पाचवं चित्र डॉग आहे। जोड्या लावून दिलेल्या आहेत। स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा। आता पुढील प्रश्न आपण पाहूया। बी, डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहायची आहेत। 5 गुणांसाठी लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ द कॅमल। नावे द्यायची आहेत कॅमलच्या पार्टला। हेड, नेक, चेस्ट, फोरलेग्स, हिंड लेग्स, बेली टेल, बॅक। सर्व नावे दिलेली आहेत। व्यवस्थित स्पेलिंग पाठ करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत त्याचे उत्तर व्यवस्थित लिहिता येतील। आता क्वेश्चन नंबर 3A, रीड द लेटर अँड मेक अ न्यू वर्ड फ्रॉम देम। एक्झाम्पल, एस स्मॉल, आय इंक। कोणतेही 3 शब्द लिहायचे आहेत। ओ ऑरेंज, एफ फिश, एल लायन, एम मून। बी क्वेश्चन, राईट द अल्फाबेट्स 4 मार्क्स। A to Z ABCD पूर्ण लिहायची आहे। त्याचप्रमाणे छोटी लिपी लिहिली तरी चालेल। सी, राईट सम अदर वर्ड्स रिलेटेड टू देम 3 मार्क्स। स्कूल, स्कूल संबंधित शब्द लिहायचे आहेत। क्लासरूम, टीचर, प्लेग्राउंड, बेंच, स्टुडंट्स, पेपर, एक्झाम, हॉलिडे याप्रमाणे तुम्ही कोणतेही शब्द लिहू शकता। त्याचप्रमाणे दुसरा शब्द आहे गार्डन। गार्डनविषयी रिलेटेड शब्द लिहायचे आहेत। फ्लावर, पॉट्स, लीफ, ट्री, ग्रास, बर्ड। व्यवस्थित पहा शब्द। किचनच्या संबंधित शब्द लिहायचे आहेत। स्टोव, नाईफ, फोर्क, स्पून, सिंक। अशा प्रकारे आपण इयत्ता तिसरीची इंग्रजी विषयाची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच द्वितीय सत्र परीक्षा 2025च्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत। त्या सर्व पहा, त्यांचा सराव करा। नक्कीच तुम्हाला सर्व पेपर सोपे जातील।